देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी. सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. नमस्कार. एन मराठी न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत. श्रावण महिन्याच्या पहिल्याच शनिवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे भक्तीचा महासागर उसळलेला पाहायला मिळाला. श्री भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी अलोट गर्दी केली होती. तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने कसा फुलून गेला आहे. पवनपुत्र हनुमान की जय, भद्रा मारुती की जयच्या घोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे. नाशिक, अहमदनगर, जालना, धुळे, जळगाव यांसारख्या विविध जिल्ह्यांमधून भाविकांचे जथेच्या जथे पायी चालत भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. शुक्रवारी रात्रीपासूनच महामार्गावर पायी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भाविकांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी मोफत चहा, फराळ आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शनिवारी पहाटे भद्रा मारुतीच्या मूर्तीला मंगल स्नान घालून विविध फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यानंतर महाआरती करून दर्शनासाठी सुरुवात झाली. संस्थानाचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी पहिल्याच शनिवारी गर्दीचा उच्चांक मोडला असून रात्री उशिरापर्यंत लाखो भाविकांनी दर्शन घेतले. वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने जादा बस गाड्यांची सोय केली होती, तर दुसरीकडे वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे पार्किंगची व्यवस्था तहसील कार्यालय आणि ताईबाईच्या बंगल्यासमोर करावी लागली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण परिसरात CCTV कॅमेरे आणि औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली खुलताबादचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. खुलताबाद येथून आमचे प्रतिनिधी रामलाल निंभोरे यांच्यासह ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज. बळीराम भालेकर, कोणतं गाव? आवलगाव, आवरगाव, जिल्हा जालना. जालना. पहिलीच वेळ आहे का यायची? हो का? कधी आले? सकाळी सकाळी 7 वाजता पायी आले होते की एसटी आले? रेल्वे ना संभाजीनगर.